23 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त निमगुळ येथे एक आगळावेगळा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला। कृषी दुकानदार दिलीप खिवसरा यांनी शेतकऱ्यांना बियाणे देताना कापडी पिशव्यांवर व्यसनमुक्तीचे संदेश छापून तंबाखू विरोधी प्रचार केला। तसेच पोस्टरच्या माध्यमातून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांची माहिती देण्यात आली। तंबाखूमध्ये असणारे निकोटीन हे शरीरासाठी अत्यंत घातक असून गुटखा, मावा, बीडी, सिगारेट, तपकीर, मिश्री यासारख्या पदार्थांमुळे कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, पक्षाघात यासारखे गंभीर आजार होतात। त्यामुळे तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमात तंबाखूचे व्यसन सोडलेल्या एका शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला। तसेच उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत समाजात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी गावातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला विरोध व्यसनाला आहे, व्यसनी व्यक्तीला नाही, असा सकारात्मक संदेश देत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कृषी दुकानदार दिलीप खिवसरा यांनी केले। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। व्यसनाला ठेवा दूर, आरोग्य लागे भरपूर। आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर व्यसनापासून अलिप्त राहा। यानंतर आपल्याला मृत्यू आहे, सिगरेटचा झटका, मृत्यूचा झटका। सिगरेटमध्ये सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ असतो, त्याचप्रमाणे धूम्रपान करू नका, विळखा व्यसनाचा। म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर, माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा। असे एका वर्षाचे 18,000 होतात आणि असे जर 60 वर्ष जगला, 18 गाठोसे 1.5 लाख रुपये त्याचे वाचतात आणि 1.5 लाख रुपये त्याच्या जीवनामध्ये म्हातारपणी त्याला खायला मिळतील। म्हणून प्रत्येकाने असा संकल्प करावा की व्यसन सोडून पैसा बचत करावा। म्हातारपणी मुलं खाऊ घालत नाही, त्यावेळेस तो पैसा त्याच्या कामात येतो। म्हणून सगळ्यांना तंबाखू मध्ये निकोटीन नावाचा घटक असतो आणि तो अत्यंत विषारी असा घटक असतो। तंबाखू मध्ये बऱ्याच वेळेला बीडी, सिगरेट, मावा, तपकीर, जर्दा असे बरेच प्रकार असतात आणि ते एकदा घेतल्यानंतर तुम्हाला वारंवार घेण्याची इच्छा होते। त्यामुळे बरेच आजार आपण स्वतःहून आमंत्रण देत असतो। बऱ्याच वेळेला हृदयरोग, कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला वेगवेगळे असे कॅन्सर होत असतात। त्यानंतर पॅरालिसिस होत असतो, बऱ्याच वेळेला असे आजार होत असतात आणि ते होऊ नये त्यासाठी हा दिवस साजरा करण्यात होतो। कारण की हा दिवस फक्त एका दिवसासाठी नाही, या लोकांना आठवण करून देणे, जे लोक तंबाखू खातात त्यांना स्मरण करून देणे की असं आपण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका।